9:15 वाजत आलेत. अजूनही कोण आलं नाही आहे. माझं लॉग इन 9:30चं आहे. किती करायचे? 120. 120. ची झोप झाली असती, पण तिला म्हणतोय मी घरी जाऊन झोपू तुला. ठीक आहे ठीक आहे. तर आम्ही निघालोय. पण जवळजवळ 7 वाजत आले. राहिलेलं काम अजून पूर्ण करतोय मी. याऊ. नमस्कार मित्रांनो. तर सध्या ही अशी लाईफ सुरू आहे. माझं ऑफिस आहे. प्राजक्ता पण ऑफिसला जाते आहे. अवनी आमचं बिचारी सध्या डेकेअरला सोडावं लागतं तिला. पहिलं आमच्या दोघांचं पण वर्क फ्रॉम होम होतं. माझं अजून पण आहे, पण महिन्यातून 5 दिवस तरी ऑफिसला जावं लागतं. आणि प्राजक्ताचं अजून सध्या वर्क फ्रॉम ऑफिसच आहे. हां, ही आमची अवनी आहे, जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं आहे. आणि आम्ही एवढं लवकर आलो आहे की अवनीच्या डेकेअरमध्ये अजून टीचरच नाही आहेत. त्या 9 नंतर येतात. हे अवनीचं डेकेअर आहे. ठीक आहे. तर हेच लाईफचं स्ट्रगल आहे. खूप वाईट वाटतं. आपल्या बाळाला आपण डेकेअरला ठेवतो, आपण काम करतो, दिवसभर नसतं. पण लकीली अवनी आमच्यासोबत ती आता 4 वर्षाची आहे. कंटिन्यू आम्ही तिच्यासोबत आहे. आणि आत्ता पण एक 5 दिवस माझं ऑफिस संपल्यानंतर अवनी माझ्यासोबतच असणार आहे. वाईट वाटतं, पण हेच स्ट्रगलचे दिवस आहेत. थोड्या दिवसांनंतर सगळं नीट होईल. थोडी हाईट कमी पडते ना तुझी? थोडी हाईट तुझी कमी पडते ना? तुला अजून उंच अजून 1 महिन्यानंतर येईन, मला असं वाटतं. एक गोष्ट सत्य आहे मित्रांनो. तुम्ही प्रेम करता एखाद्या व्यक्तीवरती, त्याच्यासोबत लग्न करता, त्याच्यानंतर तुमचे घरचे वगैरे असतात, ते खुश असतील, नाराज असतील, काही पण असतील. पण नाही का, प्रत्येक घराची ही कहाणी आहे. कधीच स्वतः तयार असल्याशिवाय चान्स घेऊ नका मुलांचा. खूप जण येतील, खूप जण तुम्हाला म्हणतील आम्ही सांभाळतो, काही नाही, सगळं होतं, काही नाही होत, असेच मुलं वाढतात वगैरे. हे 2026 आहे. 1900मध्ये, 1800मध्ये, 2000मध्ये कशी पण मुलं वाढत असतील. आता कशी पण मुलं वाढत नाही. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. आपलं बाळ सांभाळायला कोणीही येत नाही, आपल्यालाच सांभाळावं लागतं. कोणी मदत करत नाही, कोणी जागेवरती नसतं. आपल्याला आपले काम, धंदे, पर्सनल स्पेस सगळं सोडून आपल्या बाळासाठी डेडिकेटेड राहावं लागतं. आणि हीच सत्य घटना आहे. त्याच्यामुळे कधीच कोणाचं पण ऐकून चान्स घ्यायचा नाही. जर तुमच्यामध्ये ती कॅपॅसिटी असेल बाळ सांभाळायची, तुमच्यात तेवढं मातृत्व पितृत्व असेल, तरच तो चान्स घ्यायचा. नाहीतर मुलांचे हाल होतात, खूप हाल होतात. आता हे आम्ही तात्पुरतं एक 4-5 दिवसासाठी मॅनेज करतो. त्याच्यानंतर आम्ही कंटिन्यू माझ्यासोबत असते. जसं जमन तसं सांभाळतो. केला ट्राय खूप जणांनी, माझ्या घरच्यांनी, प्राजक्ताच्या घरच्यांनी पण ट्राय केला, सांभाळलं पण आहे. पण एक लिमिट असतं त्याला, की त्याच्या पुढं कोणच नाही काय करू शकत, किंवा वैतागतात, दमतात सगळे. तर ही आपली जबाबदारी आहे, आपलं बाळ म्हणजे, आणि ते आपल्याला सांभाळावं लागतं. म्हणून कधीच कोणाच्या सांगण्यावरून चान्स घेऊ नका, की आहे माझी आई आहे, माझे वडील आहे, किंवा बायकोकडचे आई वडील आहे सांभाळायला. असं नसतं. आपल्याला आपलं बाळ आपल्याला सांभाळावं लागतं. आणि बाळ सांभाळणं इज नॉट अ जोक. जर मला विचारताल तर जगातलं सगळ्यात अवघड काम कोणतं आहे, तर मुलं वाढवणं. सॅल्यूट आहे सगळ्या आयांना. आता आज मित्रांनो, ॲक्च्युली आज आहे 14 एप्रिल 2026. आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. तर आज रस्ते फुल पॅक असतात. तर ॲक्च्युली आम्ही खूप लवकर उठलो, दोघांना ऑफिसला जायचं होतं म्हणून.
का तर लवकर जाऊन लवकर लॉग इन करून लवकर काम करून लवकर यायचं होतं आम्हाला. आणि एवढ्या लवकर उठून पण आज नेमकं इथं स्कूलला सुट्टी होती, त्यामुळे आऊ बरोबर थांबायला कोणच नाही आहे. डे केअरचे टीचर येणारे 9, 9:15ला. तर प्राजक्ताला बोलवलं होतं 8 वाजता, आणि ती लांब जाते का आम्हाला, तर तिला तर मी पुढं पाठवलं. तिला मेट्रोने जावं लागतं आणि मी जातो शिवाजीनगरला. पण माझं 9:30चं लॉग इन आहे. पण आज आम्हाला म्हटले होते 7 वाजता आले तरी चालेल, लवकर काम करून लवकर जा. आणि आता वाजत आलेत, तुम्हाला दिसन का नाही माहीत नाही, 9 वाजत आलेत. मी अजून इथंच आहे. तर जेव्हा आऊचे टीचर येतील कोणतरी तेव्हा मी इथून निघणार. माझं नॉर्मल लॉग इन आहे 9:30चं, पण मला जायला ॲटलिस्ट अर्धा तासाच्या वरती 40-45 मिनटं लागतात, पाऊण तास. तर बेसिकली एवढं लवकर आवरून उलटं उशीर होणार आहे मला. तर सर वगैरे पण काय बोलतील काय माहीत नाही, पण ठीक आहे. आणि शिवाय आज खूप लवकर यायचं, इतकं पुन्हा पॅक असतं. आज भीमजयंती खूप जोरात साजरी होती, तर लवकरच निघणार 3-4 वाजता. मग भले घरी येऊन काम करणार. मग मी खेळण्याचं आहे, खडू आहे का खेळण्याचं काहीतरी. स्टार्ट करते. ए बी सी, टीचर डी, डी डी बी के सी के बाद डी, डी ई, एफ, एफ ई के बाद एफ. अरे टीचर येतं तिला. हाँ ठीक है टीचर, आपको सीख के बड़ा होना है, लिंबू शरबत वाली नहीं होना है. 9:15 वाजत आलेत, अजूनही कोण आलं नाही आहे. माझं लॉग इन 9:30चं आहे. बोलवलं होतं 7 वाजता आज सकाळी. मी 9:15पर्यंत जर इथंच आहे अजून. इथून पुढं मला ऑफिसला जायला नाही म्हणलं तरी अर्धा तास, ट्रॅफिक असलं की पाऊण तास. अहो अशी फिरवण्यापेक्षा असं टर्नच मारून घेत जा ना डायरेक्टली. टर्न मारता येतो की. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, धूम 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 धूम. हां तू हे जे अशी घेते ना, अशी थोडीशी इकडनं घेऊन असं टर्न मारून तिकडं, मग असं टर्न मारून तिकडं, अशी पण चालत येऊ शकते तुला. टर्न मारायला पण शिक बाबड्या. हां मी सांगतो तुला, जा जा. हां आता साईडला घे, एका साईडला घे आणि टर्न मार. मार टर्न, टर्न मार, टर्न मार. फिरव की हँडल, हँडल फिरव, हँडल फिरव. हां फिरव फिरव फिरव, मार मार. व्हेरी गुड. हलवायची गरजच नाही उतून. आता तिकडं कोपऱ्यात घेऊन तसं टर्न मारायचा. फास्ट पळते. लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा, घोड़े के दुम पे जो मारा तोड़ा. ओके. बाय गॉड ऑफ ग्रेस अवनी खूपच ॲक्च्युली इंथुजियास्टिक आहे, बोलायला चपळ आहे, तिला सगळ्या गोष्टी कळतात. त्यामुळं माझ्या ब्लॉगिंगला ती स्वतःच असं इनिशिएटिव्ह घेते. 1 2 3 स्टार्ट. लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा, घोड़े के दुम पे जो मारा हथौड़ा, दौड़ा 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 घोड़ा दुम उठा के दौड़ा. 2 3 स्टार्ट. लकड़ी की काठी, काठी का घोड़ा, घोड़े के दुम पे जो मारा हथौड़ा, दौड़ा 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 घोड़ा दुम उठा के दौड़ा. आऊ दुम म्हणजे माग शेपटीला मारला हातोडा. अरे लकड़ी की काठी, काठी के घोड़ा, घोड़े के दुम पे जो मारा हथौड़ा, दौड़ा 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 घोड़ा दुम उठा के दौड़ा.
ला 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 ला. पुढचं पण गाणं आहे, मला नाही आठवत काय. घोडा. फायनली मित्रांनो आत्ता 9:15 वाजता आंटी आल्यात आणि मी आवनीला सोडून निघालोय. 9:30चं माझं लॉगिन आहे, अर्धा 1 तास लागतो मला पोचायला. तर उशीर झालेला आहे, पण ठीक आहे, निघलोय. खूप लेट झाला आहे मला. चला. तर मित्रांनो मी फायनली पोचलो आहे ऑफिसला. हेअरस्टाईल चेंज केली मी. इकडनं होती ती इकडनं गेली, असा टाइमपास. आज सकाळी खूप धावपळ होती म्हणून नाश्ता बाहेर केला आणि आजचे दिवस मंचुरियन राईस मागवले, तोच आणायला चाललोय. खाली लगेच आहे म्हणले म्हणून मी लगेच आलो आहे, पण अजून त्यांचा पार्सल डिलिव्हरीवाला आला नाही आहे. त्यांची वाट बघतोय, येईल आता. मग जेवूयात मंचुरियन राईस. आज 14 एप्रिल असल्यामुळे इथे खूप मोठी गर्दी आहे. फ्लेक्स वगैरे लावलेत बघा, खूप गर्दी होणार आहे. तर लवकर घरी जाणार आहे 3 वाजता. आलं. किती करायचे? 120. 120. तर आपण घेतलेला आहे मंचुरियन राईस. आता तो खाऊयात मस्त पोटोबा, मग परत काम करूयात. ओके. एवढं जमत नाही मला अजून कॅमेरा पकडायला. शिकन मिळालं, छोटं काहीतरी पाहिजे ना, मोबाईल जास्त होतो. लोणचं फ्री आहे ऑफिसकडून, लोणचं आणि बडीशेप जेवण झाल्यावर. ॲक्च्युली आम्ही उशिरा येतो जेवायला, मी सगळ्यांना लवकर बोलवलं आहे.
मित्रांनो काम केलंय, थोडंसं काम ठेवलंय. 3 वाजता निघालोय कारण आमचं डे केअर पण 4 वाजता बंद होणार आहे. आणि आज आहे भीम जयंती, जे की तुम्ही आत्ता बघितलं. तर खूप गर्दी होईल, क्राऊड होईल, तर घरी जातच येणार नाही उशीर केला तर आता निघा. पाहुणीला आणायला आलोय. कधी कधी एवढं वाईट वाटतं. झोपली वाटतं की तिचा दुपारची झोपायला अजिबात मूड नसतो तिचा, पण दमली पण आहे. सकाळी लवकर उठली आहे, आज काल लवकर उठली. ॲक्च्युली वाईट वाटतं कधी कधी खूप, नाही का. आपल्या बाळाला असं थोडंसं आपल्यापासून लांब ठेवावं लागतं. लाईफ आहे. आलो आहे, सकाळी सोडून गेलतो, घ्यायला आलो आहे तिला. येते कदाचित बाहेर. मावशींनी उठवलं तिला. आता झोपली होती का नाही बिचारी, नव्हती झोपली ते पण माहीत नाही आहे मला. झोपली होती का? मग थोडं अर्धा तास. हां मजा केली. नेमकी बिचारी झोपली होती, मी पण लवकर आलो. अजून अर्धा तास लेट आला असतं तर तेवढंच आवची झोप झाली असती. पण तिला म्हणतोय मी घरी जाऊन झोपू तुला. ठीक आहे ठीक आहे. तर आम्ही निघालोय घरी. लेट्स गो. तर मित्रांनो आता आलो आम्ही प्राजक्ताला घ्यायला मेट्रो स्टेशनमध्ये. पाणीपुरी खाल्ली, ते दाखवायचं राहिलं. यावनीने आलेले 60 रुपये चंदन लावले प्राजक्ताला. आता आम्ही घरी चाललोय. ते मेट्रोमध्ये मस्त पाणीपुरी भेटते, ती म्हणली खायची का. आणि तिने आमच्यासाठी सँडविच बर्गर पण आणले, ते पण दाखवून मी. खाली बघे. तर प्राजक्ता मॅडमने आम्हाला हे आणलंय खायला. हे थंड थंड काय? हां का. हा यावनीचा बर्गर, हे आमचं सँडविच. जे सँडविच आम्ही लगेच खाणार आहे. तर अहो बर्गर घे तुझं खाऊन. खालीच थांबत होती, मी म्हणलं घे खाऊन, कशाला लगेच. अरे व्हिडिओ आला. हे गरम करायचं का? वरतीच बसून खा, म्हणजे ते हे नाही करणार. ओ माय गॉड. गरम गरम भरतो. फ्राईज, सँडविच आणि बर्गर.
कसं आहे बर्गर दाखवा. आपण माणसं वेड आहेत, आपण खातो जंक फूड, प्राणी नाही खात. आम्ही खूप मोठा एक संदेश दिला आपल्याला, कोंबडी प्राणी जंक फूड नाही खात, माणसं येडे जंक फूड खातात. तर मित्रांनो तुम्ही पण खाऊ नका. आवनीने मागवलं होतं म्हणून घेतलं. कधीतरी खात जावं, कधीतरी. तर मित्रांनो आंबेडकर जयंतीमुळं लवकर घरी आलो होतो, पण जवळजवळ 7 वाजत आले. राहिलेलं काम अजून पूर्ण करतोय मी. ही आऊ आहे, आऊ खेळतीये, प्राजक्त घरातला आवरतीये. ती काम संपून आली होती, म्हणजे त्यांना पाठवलं, त्यांचं अजून घरून नाहीये. तर पण माझं काम अजून सुरू आहे. तर तुम्ही बघू शकता, दिसन कदाचित 6:56, 7 वाजत आले, अजून काम करतोय. काम संपून मग जर गेलोच तर बाहेर जाणार, नाही तर आराम करणार. तर थकलोय. सकाळी 7:30-7 वाजल्यापासून होतो. ऑफिस, आऊचं डे केअर, मग ऑफिस, तिथून परत डे केअर, मग प्राजक्तला आणायला, काम दमून जातं. ती पण बिचारी काम करते आतमध्ये. काय बनवले? तर ब्लॉग इथंच मी एंड करतो मित्रांनो. आजचा वरण भात तोंडल्याची भाजी आज. तर असं गेला आजचा दिवस. थोडा धकाधकीचा, थोडा दुःखद, काही ठिकाणी इमोशनल, पण चलती का नाम गाडी, इसी की नाम जिंदगी आहे. तर आवडत असतील असेच ब्लॉग बघायला तुम्हाला, तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. जेन्युइन ब्लॉगिंग दिसेल तुम्हाला याच्यावरती. आम्ही TV बघतीये. आता आम्ही जेवायला बसणार आहे. जेन्युइन ब्लॉगिंग तुम्हाला जेन्युइन ब्लॉगिंग बघायला मिळेल. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय. गुड नाईट. टेक केअर.